मग झाले का सगळ्या फॅमिलीचे जिबली स्टाईल फोटोज बनवून? आता तुम्ही म्हणाल, जिबली नाही रे भाऊ, घिबली आहे ते. पण खरं तर या कलेचं जन्मस्थान असणाऱ्या जपानमध्ये याचा उच्चार जिबली असा केला जातो. तर मग आपण पण त्याला ऑथेंटिकच ठेवू. आठवतंय ना, मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी आपल्या सगळ्यांना अक्षरशः या जिबली स्टाईल फोटोजने आपले सगळे लहानपणापासूनचे फोटो पुन्हा बाहेर काढायला भाग पाडलं. पण खरंच हा ट्रेंड फॉलो करणं आणि आपले फोटो इंटरनेटवर अपलोड करणं सुरक्षित आहे का? की आपण फक्त एस्थेटिक वाईज मध्ये फसतोय? जिबली नक्की काय आहे? त्याचा इतिहास काय आहे? आणि या जिबलीचे जनक यांना हा सगळा ट्रेंड पाहून नक्की काय वाटतंय? हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहताय मराठी मिरर. स्टुडिओ जिबली म्हणजे जपानचा डिझनी. पण खरं सांगू, कदाचित डिझनीपेक्षा थोडा जास्त भारी वाटू शकेल असा. 1985 मध्ये हायाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता या 2 दिग्गजांनी हा स्टुडिओ सुरू केला. त्यांच्या मूव्हीज हाताने काढलेल्या ॲनिमेशनसाठी प्रसिद्ध आहेत. डिझनीच्या पिक्चरमध्ये हिरो असतो, विलन असतो, गाणी असतात आणि शक्यतो हॅपी एंडिंग सुद्धा. जपानच्याच ॲनिमेमध्ये मारधाड, हिरोकडे वेगवेगळ्या पॉवर्स आणि बऱ्याच वेळा लाऊड आर्ट असतं. पण जपानचा जिबली हा मात्र याच्या एकदम उलट. जिबली एकदम शांत, त्यांचे पिक्चर आपल्याला शांत जगात घेऊन जातात, विचारात टाकतात. स्पिरिटेड अवे हा त्यांचा 2003 मधला ऑस्कर जिंकलेला आणि 20 वर्ष जपानमधील सर्वाधिक कमाई करणारा पिक्चर होता. यात एक जपानी मुलगी एका जादुई जगात अडकते, जिथे वेगवेगळे विचित्र प्राणी असतात. यात त्यांनी नदीच्या होणाऱ्या प्रदूषणाबद्दल सांगून सामाजिक संदेश सुद्धा दिलाय. 2023 मध्ये आलेला द बॉय अँड द हेरॉन या पिक्चरने 2024च्या ऑस्कर पुरस्कारांमधला बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म हा पुरस्कार जिंकला. या पिक्चरची कथा आहे महितो या 12 वर्षांच्या मुलाची. तो वडिलांसोबत ग्रामीण भागात राहायला जातो. तिथे त्याला एक रहस्यमय करकोचा म्हणजेच हेरॉन भेटतो. महितो एका जादुई स्वप्नवत जगात प्रवेश करतो. तिथे मृत्यू आणि जीवन यांची सीमारेषा पुसट आहे. महितो ते स्वतःच्या दुःखाला सामोरं जातो, स्वतःला शोधतो. शेवटी समजतो की प्रेम, स्वीकार आणि जीवन यांचं खरं मूल्य आहे. ही एक भावनिक, सुंदर आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. जिबलीच्या पिक्चरमध्ये माणूस आणि निसर्गाचं अनोखं नातं दाखवलं जातं. तो आपल्याला अॅनिमे सारखं फार एक्साइट करत नाही, पण आपल्याला शांत ठेवून भावनांमध्ये मात्र बुडवतो. जसं आपल्या भारतीय लोककथांमध्ये असतं, अगदी तसंच. इकिगाई या जपानी संस्कृती, विचारधारा आणि कार्यपद्धतीचं वर्णन सांगणाऱ्या पुस्तकात जिबलीचे जनक हायाओ मियाझाकी यांच्याबद्दल काही लिहिलं गेलंय. त्यात लिहिलं गेलंय की मियाझाकी अजूनही 1990 सालच्या सेनफोलचा वापर करतात आणि आजही त्यांच्या टीम मधल्या लोकांना हाताने चित्र काढायला लावतात. आपल्या पिक्चरची शूटिंग करताना ते हातात कागद आणि पेन घेऊनच असतात आणि लहानातल्या लहान बारकाव्यांना आधी ते कागदावर उतरवतात. मियाझाकी कित्येक रविवार एकटेच स्टुडिओमध्ये त्यांचं काम करण्यात घालवतात. आता या ट्रेंडची दुसरी बाजू अशी की जिबलीचे जनक हायाओ मियाझाकी हे एका मुलाखतीत बोलले, माणसांची कला AI ने कॉपी करणं हा माणसांचा अपमान आहे. जिबली ट्रेंडवर त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं, अन इन्सल्ट टू लाईफ इटसेल्फ. यावर सोशल मीडियावरच्या बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया अशा सुद्धा होत्या की हा ट्रेंड आला म्हणून जिबली स्टुडिओ सगळ्यांना माहीत झाला, नाहीतर कोण ओळखतं या जिबलीला. पण थांबा, आपल्याला माहित नाही म्हणजे कोण ओळखत नाही असं नाहीये. जिबलीच्या पिक्चरने केलेली कमाई इंटरनेटवर सर्च करा, हजारो कोटींमध्ये कमाईचे आकडे आहेत त्यांचे. आता यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जिबली आर्ट बनवण्यासाठी जे फोटो इंटरनेटवर अपलोड करतो ते सुरक्षित आहेत का? बऱ्याचशा सायबर एक्सपर्टच्या मते अनेक AI वेबसाईट तुमचे फोटो सेव्ह करून ठेवतात. कदाचित आपले फोटो त्यांच्या फ्युचर मॉडेलसाठी वापरले जाऊ शकतात. ते कुठल्या डेटाबेसमध्ये ठेवले जातात याची काही ट्रान्सपरन्सी नाही. मॉडेल्सला ट्रेन करण्यासाठी या फोटोचा वापर केला जाऊ शकतो. जिबली आर्ट फोटो बनवून मिळेल अशा लिंक पाठवून सायबर चोरट्यांनी काही लोकांची बँक खाती सुद्धा रिकामी केल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे जिबली फोटो बनवून देण्याच्या नावाखाली कोणी लिंक पाठवत असेल तर त्यावर क्लिक करू नका. आणि हो, जास्त प्रायव्हेट फोटोची जिबली इमेज बनवायच्या भानगडीत काय पडू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिबली म्हणजे हाताने केलेली कला. त्यांची स्टाईल कॉपी करणं हे त्यांच्या मूळ तत्वांच्या विरोधात गेलं आहे. म्हणून हा ट्रेंड क्यूट आहे, पण सुरक्षित आहे की नाही याचा आपण विचार करा. आणि जिबलीचा खरंच आदर करायचा असेल तर त्यांचे चित्रपट नक्की बघा. जिबलीच्या दोन्ही बाजू ऐकून तुम्हाला काय वाटतं याच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या माणसांच्या सुरक्षिततेसाठी हा व्हिडिओ त्यांना पाठवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.